जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। हिवरगाव पावसा येथे सचिन शांताराम गडाख यांची 1.5 वर्षाची मुलगी, या 1.5 वर्षाच्या मुलीवर भ्याड असा हल्ला वाघाने केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये ही मुलगी मृत्यू झालेली आहे। खऱ्या अर्थानं हिवरगाव पावसाचे प्रथम नागरिक आदरणीय सुभाष पाटील गडाख, उपसरपंच गणेश दौंगे यांनी वारंवार फॉरेस्ट ऑफिसला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे लेटर दिलेले होते, परंतु या फॉरेस्ट ऑफिसचे जे अधिकारी आहे यांच्या हलगर्जीपणामुळे आज एक 1.5 वर्षाच्या मुलीला आपल्या जीवाशी गमावावं लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे या फॉरेस्टची टीम असेल किंवा जे फॉरेस्टचे ऑफिसर असेल, या ठिकाणी मी या वन विभागाचे मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती करतो की या फॉरेस्ट ऑफिसरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पुणे नाशिक हायवे रस्ता रोको करून असं जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल असं मी गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो। सचिन शांताराम गडाख यांची 1.5 वर्षाची मुलगी वाघाने गिन्नी गवतामध्ये पकडून नेलेली आहे। या ठिकाणी वाघांची संख्या बरीच वाढलेली आहे। ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर पिंजरा लावण्यासाठी पत्र मागतात। प्रत्येक व्यक्तीला मी फॉरेस्ट खात्याला पत्र दिलेले ग्रामपंचायतीतर्फे, परंतु कामामध्ये टाळाटाळ करून फॉरेस्ट खात्याचे अधिकारी वेळोवेळी पिंजरा लावत नाहीत आणि हे जे वाघ आहेत, बिबट्या जातीचा वाघ हा लहान मुलांवरती अलीकडे हल्ला करू लागलेला आहे। मानवी वस्तीमध्ये त्यांचं वास्तव्य वाढलेलं आहे। तेव्हा फॉरेस्ट खात्यानं याची त्वरित दखल घेऊन गावकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावून ते वाघ पकडले पाहिजेत आणि लोकांचं जीवन सुरक्षित केलं पाहिजे असे मी हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीनं फॉरेस्ट खात्याला विनंती करतो। त्यांचे पत्र सुद्धा या ठिकाणी दिले, पण त्यांचा असा विषय असतो का पिंजरा आता इकडे दुसऱ्या गावाला दिलाय, आमच्याकडे शिल्लक नाहीये, हे ते कारण देतात आणि उडावडीचे उत्तर त्यांचे नेहमीच असतात। मग पिंजरे काय दुसरे नवीन बनवता येत नाही का? हा एक मोठा प्रश्न आहे। तेव्हा वन अधिकाऱ्यांमुळे मी प्रशासनाला विनंती करतो, जे अधिकारी असतात कोणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।